नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याचा भाग अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. यात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अखिल आणि आकाश यांच्यामध्ये ऑफिसच्या कामावरून काहीतरी वाद झालेले असतात. आकाशचं म्हणणं असतं की वसुंधराचे इनपुट असलेले डिझाईन मी ठेवणार नाही, ते काढून टाकायचे आणि डिझाईन चेंज करायचे. आणि अखिल त्याच्या विरोधात बोलत असतो. अखिल असा तडकाफडकी ऑफिसमधून निघून जातो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर आकाशाला विचारत असतो, अखिल हे काय केलंस तू? असा अचानक ऑफिसमधून निघून आलास, सांगितलंय नाही कोणालास? त्यावर अखिल म्हणतो की तू असताना माझी काय गरज आहे ना दादा, असंही तूच सगळे निर्णय घेतोयस. आता जयश्री म्हणते, अखिल तो कुठल्या परिस्थितीतून जातोय याचा तरी विचार कर ना, असं का बोलतोयस त्याच्याशी? अखिल म्हणतो, अगं आई, याला माणसं ओळखता येत नाही, याला तर स्वतःच्या बायकोने सुद्धा तो असं बोलणार. तेवढ्यात तो स्वतःचे शब्द मागे घेतो. आता आकाशला खूप वाईट वाटत असतं, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आकाशला आधीच खूप वाईट वाटत असतं की वसुंधरा आणि त्याचं नातं इतक्या कठीण परिस्थितीतून जातोय. त्याने वसुंधरेवर खूप प्रेम केलेलं असतं, तिला खूप जीव लावलेला असतो. मात्र वसुंधरेकडनं त्याला निराशा प्राप्त झालेली असते. वसुंधरेच्या मनातही तसं काही नसतं, पण चुकून तिच्या हातून हे सगळं घडलेलं असतं आणि आकाशला कुठेतरी हे जाणवत असतं, पण तो आता काही बोलू शकत नसतो. आकाशला या सगळ्यांचं खूप फ्रस्ट्रेशन आलेलं असतं आणि त्याने ड्रिंक केलेलं असतं आणि नशेच्या अवस्थेत तो वसुंधरेला भेटलेला असतो तिच्या घरी जाऊन. आणि वसुंधरेला त्याने सगळं काही सांगितलेलं असतं की त्याच्या मनात अजूनही वसुंधरेविषयी खूप मोठी जागा आहे आणि ती कोणीही भरून काढू शकत नाही. त्याचं वसुंधरेवर खूप प्रेम आहे आणि तो तिला विसरू शकत नाही. काही झालं तरी त्यांचं नातं असं तुटू शकत नाही. वसुंधरा आता खूप आनंदी झालेली असते आणि ती शार्दूलला बोलत असते की आज काही असे ना, पण आकाश रावांनी नशेच्या अवस्थेत का असे ना त्यांची माझ्यावरची असलेली प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि आता ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. त्यांचं आणि माझं नातं परत सुरळीत होतंय की नाही ते तू बघ. आणि ती शार्दूलला चॅलेंज करत असते आणि तिला आता खूप आत्मविश्वास आलेला असतो की आकाश रावांचं खरंच तिच्यावर खूप प्रेम आहे. ते जरी वरवर ऍक्सेप्ट करत नसले तरी सुद्धा मनातून त्यांना तेच वाटतंय, कारण नशेच्या धुंदीत माणूस तेच बोलतो जे त्याच्या मनामध्ये असतं आणि तेच त्याच्या ओठांवर आलेलं असतं. वसुंधरेला खात्री पटलेली असते की आकाशचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि परत एकदा ती आता आकाशच्या आयुष्यामध्ये जाण्यासाठी, त्याच्या घरात जाण्यासाठी सज्ज झालेली असते. तर मग बघूया आता आकाश आणि वसुंधरा यांचं नातं काय वळण घेता येते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.